लालची राजा ही बोधकथा आपल्या सर्वांच्याच ओळखीची आहे आणि ऐकलेली सुद्धा आहे. पण आता या बोधकथेचा कुठेतरी विसर पडलेला आहे, म्हणून मी तुमच्यासाठी ही बोधकथा परत एकदा परिचयात घेऊन येत आहे किंवा मग आठवणीत घेऊन येत आहे. आपण आता किती जण बालपणी ही बोधकथा ऐकली आहे मला माहीत नाही, पण ज्यांनी कोणी ही बोधकथा ऐकली आहे किंवा मग ही बोधकथा कोणाच्या आठवणीत आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही बोधकथा जी आहे एक लालची राजाची आहे. आता या बोधकथेतून आपल्याला काय तात्पर्य मिळणार आहे ते सुद्धा पाहूया. तर ह्या बोधकथेतून आपल्याला हे तात्पर्य मिळणार आहे की लालच किती बुरी बला आहे. चला मग बोधकथेला सुरुवात करूया. तर इथे खूप वर्षापूर्वी मिडास नावाचा एक राजा होता. त्याला एक मुलगी होती. त्याची प्रजा खूप दुःखी होती, कारण त्याला सोन्याचा फार हव्यास होता. म्हणजे त्याला सोन्याचं जे आहे जास्त मोह होता. सोने मिळवण्यासाठी काय वाटेल ते करायला तो तयार होता. आपल्या प्रजाजनांचीही लूट करून तो त्यांच्याकडून सोने हिरावून घेत होता. इतका त्याला सोन्याचा हव्यास होता. एक दिवस अचानक त्याला देवाचे दर्शन झाले. देवाने त्याला सांगितले, तू सोन्याचा हव्यास सोडून दे, त्याने तूही दुःखी होशील आणि तुझी प्रजाही दुःखी होईल. पण राजा काही ऐकतच नव्हता. पण मिडासने हे ऐकले नाही. तो देवाला म्हणाला, मला असे वरदान दे की मी ज्या वस्तूला स्पर्श करेन ती वस्तू सोन्याची होईल. म्हणजेच त्यांनी देवाला मागितलं की मी कुठल्याही वस्तूला हात लावला की ते सोनं झालं पाहिजे, असं मला वरदान दे. देवाने पुन्हा राजाला धोक्याचा इशारा दिला, पण राजा काही ऐकत नव्हता. राजाचा हट्ट कायमच होता. तेव्हा देवाने तसा वर मिडासला दिला व तो अदृश्य झाला. मिडासला त्याचा हट्ट पूर्ण झाल्याची जाणीव झाली. दिवसभर मिडास राजा घरातील प्रत्येक वस्तूला स्पर्श करत होता आणि स्पर्श करून सोने बनवण्यात मग्न होता. त्याला तहान भूक कुठलाही आठवण राहिली नव्हती. त्याला तहान भुकेची अजिबात कुठली आठवण राहिली नव्हती. त्याला काही सुचत नव्हतं, काही कळत नव्हतं. शेवटी राणीने खूप आग्रह करून त्याला जेवायला बसवले, पण त्याला जेवताच येईना. कारण त्याला वरदानच तसं होतं की तो कुठल्याही वस्तूला किंवा पदार्थाला स्पर्श करी ते सोन्याचा होईल. तर तो ज्या पदार्थाला स्पर्श करी तो सोन्याचा होई, खाणार काय अशी परिस्थिती झाली राजाची. आता तरीसुद्धा राजाला काहीच वाटत नव्हतं. त्याची राणी व राजकन्या त्याच्या जवळ आल्या, पण मिडासने स्पर्श केल्याबरोबर त्यांचेही रूपांतर सोन्याच्या पुतळ्यात झाले. आता मात्र मिडासला पूर्ण कल्पना आली की हा वर किती भयंकर आहे. तरी देव त्याला म्हणत होता की असं वरदान तू मागू नको किंवा असा हट्ट तू करू नको. पण तेव्हा काही राजाने ऐकलेच नव्हते. भुकेने आणि प्रियजनांच्या विरहाच्या दुःखाने तो वेडापिसा झाला. वेडापिसा होऊन गेला. त्याला पश्चाताप झाला, पण त्याचा आता काय उपयोग होता. वेळ गेल्यावर कुठल्याही गोष्टीचा उपयोग नसतो, एवढं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. शेवटी त्याने पुन्हा देवाची आराधना केली. देव पुन्हा आला आणि राजाने देवाची माफी मागितली. राजा देवाला म्हणाला, देवाने सर्व पूर्ववत केले. आता राजा सोन्याचा विचारही करत नव्हता. म्हणजेच काय, तर त्याला आता सोन्याचा हव्यास राहिला नव्हता आणि आता त्याला सोन्याचा मोहसुद्धा राहिला नव्हता. आता या बोधकथेतून आपल्याला तात्पर्य काय मिळतं, तर कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही वस्तूचा अतिहव्यास हा विनाशालाच आमंत्रण देतो. ज्यामुळे जे मिळेल त्यात सुखी राहावे, जास्तीची अपेक्षा विनाशच करते. तर आता ही बोधकथा इथेच संपन्न होत आहे. अशाच
परत नवनवीन बोधकथेसोबत मी तुम्हाला अशाच नवनवीन बोधकथा घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर अशाच नवनवीन बोधकथा पाहण्यासाठी आणि परत त्याची परिचिती होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोधकथेच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. एक छानशी कमेंट करा